साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. विद्यार्थ्यांची पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे अजब मागणी. व्यथित विद्यार्थ्यांनी पत्र लिहून केली महत्त्वाच्या परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, तर अनेक महत्त्वाच्या परीक्षा जसे वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, सामायिक प्रवेश परीक्षा येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे दिवस आहेत. मात्र याच दिवसात ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी धार्मिक कथावचनं, भागवत सप्ताह व भजन कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात असतात. साधारणतः दिवसभर आणि रात्री 11 वाजेपर्यंत हे कार्यक्रम सुरू असल्याने व या कार्यक्रमांवर कुठलीही आवाजाची मर्यादा नसल्याने आम्हाला अभ्यासात व्यत्यय येत असून आमच्या परीक्षा व महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा या जूनमध्ये घ्याव्यात, अशी अजब मागणी बुलढाण्यातील व्यथित विद्यार्थ्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. जून महिन्यात शेतकरी व इतर नागरिक आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे आम्हाला अभ्यास करण्यास सोयीचे जाईल असं कारणही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या मागणीमुळे मात्र पुन्हा एकदा ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ते कोर्सेस सुरू होण्यासाठी मग जर जूनमध्ये परीक्षा झाली तर त्याला मोठ्या प्रमाणात विलंब होईल आणि निकाल उशिरा लागतील, सगळं काही. मग एक सत्र, त्यामुळे तसं पद्धतीने करणं तर काही शक्य होणारी बाब नाही आहे. परंतु या मुलांना जो त्रास होतो आहे ग्रामीण भागामध्ये तिच्या पत्राप्रमाणे, तर त्याच्यावर नियंत्रण नक्कीच आणता येईल. की आपल्या कायदा आहे की 10 वाजेनंतर कोणते माईक वगैरे चालणार नाही आहेत, गोंधळ होणार नाही आहे, याची दक्षता, त्या नियमाचं पालन समाजात सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. ते जर असं केलं तर साहजिकच त्यांना होणारा जो त्रास आहे तो कमी होईल. आणि या वातावरणामध्ये माईकवर न हे करता त्यांनी जर माईक न लावता त्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम साजरे केले तर साहजिकच अशा प्रकारचा होणारा जो त्रास आहे तो कमी होईल.